धुळे तालुका पोलिसांचा अवैध पशु तस्करीवर मोठा प्रहार, 12 वाहने रोखली, जनावरांची सुटका करत लाखांचा मुद्देमाल जप्त। धुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी आता आरपारची लढाई सुरू केली आहे। धुळे तालुका पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास एक मोठी धडाकेबाज कारवाई करत विनापरवाना आणि अत्यंत निर्दयीपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्या 12 वाहनांचा ताफा अडवला आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही मोहीम फत्ते करण्यात आली। महामार्गावर प्राण्यांना क्रूरपणे कोंबून नेणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी 5,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। विशेष म्हणजे कारवाई दरम्यान एका वाहनावर चक्क राष्ट्रीय बोधचिन्हाचा गैरवापर होत असल्याचेही धक्कादायक वास्तव समोर आले। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात अवैध वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धुळे ते चाळीसगाव रोडवरील हॉटेल सूर्यपुत्र समोर पोलिसांनी सापळा रचला होता। यावेळी संशयास्पद वाटणारी 12 वाहने थांबवून त्यांची तपासणी केली असता त्यात जनावरांना अत्यंत त्रासदायक पद्धतीने कोंबल्याचे दिसून आले। पोलिसांनी तत्काळ सर्व वाहने ताब्यात घेऊन त्यातील जनावरांची सुटका केली आणि त्यांची रवानगी गोशाळेत केली आहे। या धडक मोहिमेत पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील, पोलीस हवालदार ललित खळगे, प्रकाश सोनवणे, मनोज शिरसाट, विजय वायसे तसेच पोलीस कॉन्स्टेबल संदीप गुरव, दीपक मोहिते आणि जयेश बाविस्कर या पथकाने जीव धोक्यात घालून ही मोठी कामगिरी बजावली। या कारवाईतून 27,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून गुन्हेगारांना कायद्याचा कडक इशारा देण्यात आला। धुळे तालुका पोलिसांच्या या चोख बंदोबस्ताचे आणि कर्तव्य तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। काल दिनांक 11/4/26 रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशन आणि काही प्राणीमित्र यांच्या सहकार्याने चांदे फाटा येथे अवैधरित्या बैल या जनावरांची वाहतूक करताना एकूण 12 वाहनांवर कारवाई करण्यात आली। यात 4 गुन्हे प्राण्यांना निर्दयीपणे वागवण्याचा कायदा कलम 11 यानुसार करण्यात आले। त्याच्यात 8 जनावरे आणि त्यांना वाहतूक करणारे 4 वाहनं जप्त करण्यात आली। तसेच इतर 8 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून मोटर व्हेकल ॲक्ट प्रमाणे त्यांच्याकडून 27,500 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कारवाई करून एकूण 5,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या कारवाईसाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे सर तसेच ATPO श्री बांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले आणि धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। याद्वारे असे आम्ही सांगू इच्छितो की जर प्राण्यांना वाहतूक करायची असेल तर रितसर पशुवैद्यक यांचा दाखला, वाहनाचा परवाना आणि इतर अनुषंगिक कायदेशीर सर्व बाबी पूर्ण केल्याशिवाय जनावरांची वाहतूक, गोवंश जनावरांची किंवा इतर कुठल्या जनावरांची वाहतूक करता येणार नाही। याचे तंतोतंत पालन शेतकऱ्यांनी करावे।